आप देख रहे हैं भवानी टाइम्स। उम्मेद संविदा कर्मचारियों को सरकारी सेवा में शामिल करने की मांग को लेकर एक दिवसीय धरना प्रदर्शन। गोंदिया जिला परिषद के सामने धरना देकर सरकारी सेवा में शामिल करने और वेतन वृद्धि की मांग को लेकर प्रदर्शन किया। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नति अभियानांतर्गत उम्मेद गतिविधि संचालित की जाती है। इस गतिविधि के अंतर्गत स्व सहायता समूह की महिलाओं के साथ साथ अन्य संविदा कर्मी भी सेवाएं प्रदान कर रहे हैं। हालांकि उन्हें अल्प वेतन पर काम करना पड़ता है। इसके लिए कई बार यह निर्देश दिया गया कि उन्हें सरकारी सेवा में शामिल किया जाए और वेतन बढ़ाया जाए। हालांकि जब सरकार ने उनकी मांगों पर ध्यान नहीं दिया तो उन्होंने अंततः एक दिवसीय विरोध प्रदर्शन का रुख अपनाया और आज गोंदिया के जिला परिषद के सामने एक दिवसीय धरने में सैकड़ों अनुबंध कर्मचारियों ने भाग लिया तथा इसी समय सरकारी सेवा में सम्मिलित किए जाने की मांग की गई। सर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आम्ही धरणे आंदोलनाला बसले आहोत। ग्रामविकास विभागाअंतर्गत आमचं विभाग कायमस्वरूपी करावं आणि तेथील जे कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत आम्ही जुलै महिन्यामध्ये आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनामध्ये आम्हाला शासनानं आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू म्हणून, पण आज 70 ते 75 दिवस होऊन सुद्धा शासनानं त्यावर काही विचार केलेला नाही आहे। त्यामुळे आम्ही एक दिवसाचं धरणं आंदोलन इथं करत आहोत। इथं उमेद अभियानाअंतर्गत म्हणजे ग्रामीण गोंदिया म्हणलं तर ग्रामीण भागातील एरिया आहे। ह्या एरियामध्ये बऱ्याचशा महिला ह्या उमेद अभियानाशी निगडीत आहेत। याकरिता आम्हाला जसं उमेद अभियान हा शासनाला सगळं ऑनलाईन काम वर्क करून देत आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागात असून सुद्धा इथं नेटवर्कचा प्रमाण हा कमी असतो। त्या कारणाने आपल्याला म्हणजे ऑनलाईन काम करायला थोडंसं अडचण जात आहे। याकरिता आम्हाला मोबाईल पण हवा आहे, जेणेकरून आम्ही शासनाला योग्य त्या प्रमाणात वेळेवर आपण ऑनलाईन करून त्यांना डाटा सबमिट करता येईल। त्याच आपल्याला कायमस्वरूप म्हणजे करणे आहे आणि ग्रामविकास विभागाअंतर्गत आम्हाला म्हणजे समाविष्ट करणे। आम्ही मोर्चा पण काढलेला होता, आम्ही काही मागण्या पण केल्या होत्या, पण त्या आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत। म्हणून आम्ही अजून इथं धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आमच्या मागण्या आहेत की आम्हाला शासकीय करा आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत आम्ही करून राहिले त्या आमच्या मागण्या पूर्ण करा। आजपासून आमचे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आमचे जे कामं आहेत आम्ही ती कामं पूर्ण ठप्प केलेली आहेत।